गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंडाळा येथील सिंडराई रेती घाटावर दिनांक 25 जून 2026 रोजी अवैध रेती उत्खनन सुरू असताना लोडर खाली दबून विलास देवढगले वय 33 या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। संबंधित रेती घाटावरील उत्खननाची मुदत दिनांक 9 जून 2026 ही संपुष्टात आलेली असतानाही त्यानंतरही दिवस रात्र अवैध रेती उपसा सुरू असणे तसेच 4200 ब्रासची परवानगी असलेल्या घाटामधून जवळपास 40,000 ब्रास रेतीचे उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले असून लोडर चालकावर कार्यवाही झाली आहे। मात्र अवैध उत्खनन करणारे कंत्राटदार तसेच त्यास संरक्षण देणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर जबाबदार अधिकाऱ्यावर मनुष्यवधासह संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे। मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व न्याय देण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी अशी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करतो।